दुकानदारों को पुलिस बनकर लूटने वाले एक नकली पुलिस अधिकारी नितिन बुराड़े को कोलसेवाड़ी पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। आरोपी ने मेडिकल और कपड़ों की दुकानों से मुफ्त में सामान मंगाया था। नितिन का साथी गणेश पुजारी अभी भी फरार है, जिसकी तलाश जारी है। कोर्ट ने नितिन बुराड़े को 2 दिन की पुलिस हिरासत में भेज दिया है। गणेश पुजारी दुकानदारों को फोन कर खुद को पुलिस निरीक्षक बताता था और सामान मंगवाता था। नितिन बुराड़े वह सामान ले लेता था। रेखा मेडिकल स्टोर के मालिक की शिकायत पर पुलिस ने त्वरित कार्रवाई की। पुलिस ने नागरिकों से अपील की है कि वे ऐसे धोखेबाजों से सावधान रहें और संदिग्ध गतिविधियों की सूचना दें। पोलिसांना अटक करण्यासाठी काय करतात? काल दिनांक 26/7/2024 रोजी दुपारी 2-2:30 वाजताच्या सुमारास रेखा मेडिकल स्टोअर याचे मालक महेंद्र सिंग यांच्याकडे एक व्यक्ती आला आणि त्यांनी सांगितलं की मला जाधव पोलीस निरीक्षक साहेबांनी पाठवलं आहे मेडिकल घ्यायला, आणि जाधव पोलीस निरीक्षक यांचा ऑलरेडी फोन आल्याचं मेडिकलवाल्याला माहिती होतं. मग त्याने मेडिकल स्टोअरवरून जे काही सामान मागितलं होतं ते जवळपास 4,500-5 हजाराचं सामान त्या संबंधित माणसाला दिलं. आणि जेव्हा पैशाबद्दल विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की पोलीस निरीक्षक साहेबांना तुम्ही पैसे मागता का. आणि त्यांनी जो फोन करणारा होता त्यांनी स्वतःच्या स्टेटसला पोलिसाचा युनिफॉर्म, स्टार, कॅप असं लावलेलं होतं, जेणेकरून आपण पोलीस आहे हे दाखवता यावं. असा तोतयागिरी करणारा नितिन बोराडे हा आरोपी आम्ही अटक केलेला आहे. त्याला माननीय न्यायालयासमोर हजर केलेला आहे. आज त्याची 2 दिवसाची PCR मिळालेली आहे. याबरोबरच आणखीन एक आरोपी असून त्याचे नाव गणेश पुजारी असे आहे, आणि हा आरोपी अद्याप फरार आहे. तोतयागिरी करून, फसवणूक करून सामानाची लूट करणारे ह्या दोघांच्याही विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि पुढील तपास चालू आहे. आरोपीच्या चौकशीमध्ये त्यांनी 2 ते 3 ठिकाणी असे प्रकार केल्याचे दिसून आले. एका ठिकाणी कपड्याच्या दुकानातून त्यांनी कपडे घेतलेले आहेत, तर दुसऱ्या एका ठिकाणी त्यांनी केकच्या दुकानातून केक घेतलेले आहेत. असे 2 प्रकार याच्याशिवाय सुद्धा उघडकीला येण्याची शक्यता आहे. पार्श्वभूमी काय आहे? आरोपी हा उच्च शिक्षित आहे, ग्रॅज्युएट आहे आणि बेकार आहे, सध्या काही काम करत नाही.